कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अस्तिका मला माहिती आहे या सगळ्यावर विश्वास ठेवणं तुला खरंच खूप कठीण जाईल। अस्तिका, मी खरं सांगतोय, ऐन युद्धात मी त्रिनयना देवी आईला सामील झालो होतो। साहजिकच दुर्मत खूप रागावला होता माझ्यावर, चिडला होता माझ्यावर। पण जेव्हा दुर्मतने माझी बाजू ऐकली तेव्हा तो सुद्धा सत्याच्या म्हणजेच त्रिनयना देवी आईच्या बाजूने लढायला तयार झाला होता। या सगळ्यातलं मला कसं माहित नाही काहीच? दुर्मत हे सगळं तुला सांगणार होतं अस्तिका, पण त्याआधीच विरोचकाला हे सगळं समजलं आणि त्याने संपवलं दुर्मतला। विरोचकाने दुर्मत? त्या विरोचकाने हे तुला कधीच कळू दिलं नाही की विरोचकाने स्वतः मारले दुर्मतला। त्याने तुझ्यामधली सूडाची आग अशीच धगधगत ठेवली आणि त्याच सूड भावनेने तुम्हाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केलास। म्हणूनच मला सुद्धा तुला संपवायचं होतं अस्तिका। पण जेव्हा तू मला दुर्मत बद्दल सांगितलंस तेव्हा माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा सगळा राग निघून गेला। कारण हे सगळं तू तुझ्या प्रेमासाठी करत होतीस। प्रत्येक वेळी तू मला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी तुझी काहीच चूक नव्हती, कारण तुला सतत तुझ्या मनावर हेच बिंबवण्यात आलं की मी दुर्मतला मारलं। आणि अस्तिका, कदाचित तुझं माझ्या आयुष्यात येणं हीच नियती आहे। तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तुला दुर्मत आणि माझं सत्य मला कधी सांगताच आलं नसतं। बघ ना, तू इथे माझ्या समोर व्यवस्थित उभी आहेस, तुला काहीही त्रास होत नाहीये। गरुड देवाचा तुला काहीही त्रास होत नाहीये, तू देवघरात व्यवस्थित जाऊ शकतेस, कारण हीच नियती आहे अस्तिका। मला त्रास होऊ शकतो, त्रास होऊ शकतो। मग आता तुला का काही त्रास होत नाहीये? कारण माझ्याकडे एक प्रकारची शक्ती आहे ज्यामुळे मी सुरक्षित आहे। कसली शक्ती? विरोचकांनी मला एक मणी दिलाय, त्या मण्यामुळे मी घरात कुठेही वावरू शकते आणि त्याच मण्यामुळे मी सुरक्षित आहे। तिच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे गरुड देवाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये, आणि ती गोष्ट तिने तिच्या तोंडात लपवून ठेवली। अस्तिका, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।